श्री 11 कोल्हारे आपण पाहतोय नरेंद्र दादा गोमारे यांनी स्पॉन्सर केलेला हा संघ आज मैदानावरती पाहायला मिळेल। विनंती असेल शेलू टीमचे 12वे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले जा। नाणेफेकीचा कौल जिंकलाय श्री 11 कोल्हारेवाडी टीमने। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम आपण पाहतोय फलंदाजी करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत सोपवला। गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं शेलू टीमला। मॅचला इथून सुरुवात केली जाईल। सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळेल। संभाजी आणि चंद्रकांत सलामीवीर मैदानामध्ये पाहायला मिळतील। स्ट्रायकंडवरती संभाजी, गोलंदाजी मार्कवरती रजत। हलक्या हाताने आपण पाहतो डिपेक्स्ट्रा कव्हरला चेंडू गॅपमधून चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल। सुरुवात चौकारानं करत असताना संभाजी पाहायला मिळतील। चांगली सुरुवात करून देत आहेत संभाजी श्री 11 कोल्हारेवाडी टीमला। यावेळेस आपण पाहतो संभाजीच्या बॅटमधून लॉंग ऑनला फटका क्षेत्ररक्षक चुकी करत असताना पाहायला मिळतील। संधी आली होती, संधी गमावली आहे। झेल ची संधी होती परंतु संधी गमावल्यानंतर आपण पाहाल 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करत असताना 2 धावेने धावफलक 6 या आकड्यावरती। यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय। खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला। डॉट बॉलची सांगता तिसऱ्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव खर्च करत नाहीये रजत। शेलू टीमचा अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू आपण पाहतोय रजत। गोलंदाजी मार्कवरती चौथ्या बॉलवर कार्पेट लेवलने फटका क्षेत्ररक्षक आहेत सर्कलमध्ये। क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल। एकच धाव, एक धावेवरती थांबवण्यात यशस्वी पाहायला मिळतील क्षेत्ररक्षक। एक धावेने धावफलक 7 या आकड्यावरती। 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय। पॉवर प्लेचा षटक आहे। 5 षटकांचा सामना आहे। विनंती असेल जास्तीत जास्त फास्ट खेळवता येईल तेवढा सामना फास्ट करायचा आहे पंच। यावेळेस आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू क्षेत्ररक्षक पाठला करता। एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील। 2 धावा 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 9 या आकड्यावरती। उर्वरित आता या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक पुन्हा आपण पाहतोय पाठलाग करत असताना चेंडूचा शेवटच्या क्षणी 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना शेवट चौकारानं पाहायला मिळेल। 4 धावा धावफलकावरती। पहिल्या षटकांती धावफलक जाऊन पोहोचतंय ते 13 या आकड्यावरती। 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। पहिल्या षटकामध्ये रजतला पाहिलं 13 धाव संख्या खर्च करत असताना आता दुसऱ्या षटकामध्ये अजय आलाय। सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत।
श्री 11 कोलारेवाडी टीमचे अजय गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकरवरती सलामीला गेलेला फलंदाज संभाजी त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलाय. पुन्हा संधी सेकंड ओव्हरमध्ये. यावेळेस आपण पाहतोय पंच आमच्याकडे इशारा करतायत सुरुवात खराब पाहायला मिळेल. अतिरिक्त दाबेने सुरुवात या षटकाची करत असताना वाईट बॉल. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळतीये. टप्पा आदलल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. डॉट बॉलने सुरुवात. एक वाईट बॉल नक्कीच हाताळला अजयने परंतु तदनंतर सुधार करत असताना गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतो जोरदार अपील केली जाते. पंचांनी बोट आकाशाकडे उंच केलंय. यस हलकीशी लिडिंग एज लागल्यानंतर रजत यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतो चांगला जेल. पहिला हादरा लागला जाईल श्री 11 कोल्हारेवाडी टीमला. संभाजी बॅक टू द डगआउट. सुरुवात थोडीशी कळप पाहायला मिळाली होती अजयजी परंतु तदनंतर आता चांगली गोलंदाजी. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू मागे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण. 3 धावा पूर्ण झाल्या. 3 धावेवरती थांबावं लागेल. 3 धावेनं धावफलक पुढे जाऊन पोहोचतंय 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. अद्यापपर्यंत 4 धावा खर्च करत असताना अजय 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक गोल्डन विकेट देखील या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली संभाजीची. चांगली कामगिरी म्हणायला हरकत नाही. पहिल्या षटकामध्ये रजतने 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये आपण पाहताय अजयला यावेळेस दर्जेदार फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडूपर्यंत पोहोचतील फेकी होईल तोपर्यंत निश्चितच आपण बाल 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाबेने धावफलक 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. उर्वरित आता या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय यस पंच आमच्याकडे इशारा करतात वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती ॲड होईल. या षटकातील दुसरी अतिरिक्त धाव अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेने 20 आकडा धावफलकावरती. यावेळेस आणखी एक अतिरिक्त धाव. वाईट बॉल. सलगचा दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करत होता परंतु अतिरिक्त 3 धावा खर्च करत असताना पाहायला मिळेल. टोटल 6 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. उर्वरित अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस अकोट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. नक्कीच 2 वाईट बॉल हाताळले. तदनंतर थोडासा गोलंदाजीमध्ये सुधार करत असताना पाहायला मिळाला. लास्ट चेंडू या षटकातील. लास्ट बॉल आपण पाहतो अकोट टप्प्याचा चेंडू. पुन्हा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो षटक संपल्याचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या श्री 11 कोल्हारेवाडी टीमच्या.
पहिल्या षटकामध्ये रजतने 13 धावा खर्च केला. पुन्हा एकदा कॅप्टनने विश्वास दाखवला रजत वरती. तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील पुन्हा रजत. फर्स्ट इनिंग मध्ये आपण बॉल गोलंदाजी करतोय. रजत तिसऱ्या षटकासाठी आलेत. यावेळेस आपण पाहतो समीरच्या बॅट मधून फटका. खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळाले परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 6 धावा धावफलकावरती अडवतील. 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलं 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतोय उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूला ओळखता आला नाही. या डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना दर्जेदार षटकार पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर चांगला चेंडू पाहायला मिळाला होता रजतचा परंतु तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार येत असताना पाहायला मिळेल. अद्यापपर्यंत 3 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्यात रजतने. धावफलक या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलंय ते 33 या आकड्यावरती. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल रजतचं. एकच धावेवरती थांबवलंय. यावेळेस आडव्या बॅट फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पोहोचतील चेंडू पर्यंत तोपर्यंत आपण पाहतो दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतात. दोन धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतो मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा तितपत चांगला संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता. या षटकातील शेवटचा बॉल आपण पाहिला डॉट. धावसंख्या 36 या आकड्यावरती थांबली आहे. या षटकामध्ये रजतने 15 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 13 त्यानंतर या षटकामध्ये 15 धावा खर्च करत असताना पाहायला मिळेल रजत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही या फर्स्ट इनिंग मधील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय खराब सुरुवात पाहायला मिळेल. वाईट बॉल.
या बॉलस आपण पाहतोय उंचावरती चेंडू बाला मिळेल, क्षेत्ररक्षक धावतात, जेल पर्यंत पोहोचले होते परंतु जेल कलेक्ट करता आला आणि या 2 धावा कंप्लीट बाला मिळतील. फर्स्ट बॉल वाईट पाहिला, नंतर पहिल्या चेंडूची फेकी, 2 धावा, 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 39 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतो दर्जेदार फटका बाला मिळेल, 6 धावसंख्येसाठी चेंडूला रवाना करत असताना बाला मिळतील. मोठ्या फटक्यांची गरज आहे, आवश्यकता आहे. शेलू टीम समोर एक मोठं आव्हान उभं करावं लागेल कोलारेवाडी टीमला आणि त्यासाठी आता प्रयत्न बाला मिळतील फलंदाजांकडून. नक्कीच 6 धावा स्कोरबोर्ड वरती बाला मिळतील जोडल्या जात आहेत. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 45 या आकड्यावरती. यावेळेस समोरच्या दिशेला फटका, क्षेत्ररक्षक अमाप प्रयत्न करतात, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळेल. 2 धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला. 3ऱ्या धावेसाठी आपण पाहतोय नॉन स्ट्रायकरवरचा खेळाडू स्ट्रायकरवरच्या खेळाडूला सांगतोय बस 2 ठीक आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित राहणं तितकंच महत्वाचं आहे. 2 धावेनं 47 आकडा धावफलकावरती. उर्वरित या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस दर्जेदार फटका पाहायला मिळतोय, दर्जेदार फटका, परंतु त्यानंतर त्यावरती जेलवाच्या स्वरूपात विकेट मैदानाच्या बाहेर येईल. विकेट पाहायला मिळते. विकेट आपण पाहतो नवीन फलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहेत. धावफलक पाहिलं तर जाऊन थांबलंय 47 या आकड्यावरती. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बंटीच्या बॅट मधून आपण फटका पाहतो. आपण संधी मिळाली, मैदानावरती पोहोचला, लगेचच आपण पाहतोय गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती प्रत्युत्तर देत असताना, हल्ला चढवत असताना 6 धावा अर्जित करील. 6 धावेनं धावफलक 53 आकड्यावरती जात असताना पाहायला मिळेल. बंटी कोलारेवाडी टीमचा हा देखील एक हुकमाचा एक्का आहे आणि त्याच्या बॅटमधून आपण नेहमीच असे मोठे फटके पाहत असतो. लास्ट बॉल या षटकातील. यावेळेस पुन्हा संधी होती, फुलटॉस चेंडू होता, आडव्या बॅटनं डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. षटक संपल्याचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत येईल. या एका धावेनं 4 षटकांती धावफलक जाऊन पोहोचले ते 54 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती सचिनचं स्वागत आपण पाहतो. षटकारानं करत असताना बाला मिळेल बंटी.
शेवटच्या षटकाला सुरुवात षटकाराने करत असताना फर्स्ट इनिंग मधील लास्ट ओव्हरसाठी सचिन आले. सचिनच्या पहिल्या चेंडूवरती आलेला षटकाराने धावफलक 60 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. चांगली धावसंख्या अद्यापपर्यंत पाहायला मिळते श्री11 कोल्हारेवाडी टीमची. यावरती आपण पाहतो हलकीशी कडा. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. त्याच्या बॅटमधून धावा येत होता तो बंटी. आता मात्र बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल. झेलबादच्या स्वरूपात विकेट माघारी येते. धावफलक 60 आकड्यावरती जाऊन थांबला. उर्वरित या शेवटच्या ओव्हरमधील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलक जाऊन पोहोचले 60 आकड्यावरती. 60 धावा धावफलकावरती. उर्वरित आता या षटकातील शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर विकेटचं प्रदर्शन घडवून आणलंय सचिनने. नवीन फलंदाज कैलास. आपण पाहतोय त्रिफला चित्त होत असताना पाहायला मिळतील. लगातार दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूची फिकी थोडी खराब पाहायला मिळाली होती बंटीने. त्यावरती प्रत्युत्तर षटकाराने दिलं होतं. तदनंतर मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करत असताना 2 मौल्यवान विकेट कमावत असताना पाहायला मिळेल. आता विकेट हॅट्रिकची संधी सचिनसाठी उपलब्ध झाली. धावफलक थांबलंय ते 60 आकड्यावरती. विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सचिनची. आजच्या दिवसातील दुसरी विकेट हॅट्रिक आपण पाहतो कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. गावदेवी चषक कोल्हारे 2025 आयोजक गावदेवी मित्रमंडळ कोल्हारे हे 4थं पर्व आणि या 4थ्या पर्वातील आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच आपण पाहतोय. उर्वरित या लास्ट मॅच मधील फर्स्ट इनिंग मधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलक थांबलाय 60 आकड्यावरती. 3 आपण पाहतो गोल्डन विकेट कमावले सचिनने. विकास आपण पाहतोय जागा बनवत खेळत होता. झेलबादच्या स्वरूपात विकेट मैदानाच्या बाहेर येईल. लगातार 4 विकेट आपण पाहतोय कमावत असताना. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती थोडी खराब पैकी पाहायला मिळाली होती. तदनंतर आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करत असताना चांगली गोलंदाजी फेकताना पाहायला मिळाला सचिन. तब्बल 4 विकेट कमावले. उर्वरित आता या लास्ट ओव्हरमधील लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला चांगला फटका. क्षेत्ररक्षक नाहीयेत. नोमॅन झोनला चेंडू लँड होऊन एक टप्पा खेरीज सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 धावेनं या फर्स्ट इनिंगची समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 64 या आकड्यावरती. विजयासाठी गरज असेल आता शेलू टीमला 65 धावसंख्येची. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. चांगला फायटिंग स्कोअर उभारलाय तो श्री11 कोल्हारेवाडी टीमने. 65 धावसंख्येचं आव्हान आता शेलू संघासमोर.
गावदेवी चषक कोल्हारे 2025 पर्व चौथ्या पर्वातील पहिला दिवस आपण पाहतोय. फर्स्ट राऊंडची लास्ट आपण पाहतोय. मॅचमध्ये लास्ट इनिंग, सेकंड इनिंगमध्ये गरज आहे विजयासाठी 65 धावसंख्येची. शेलू टीमला विनंती असेल यानंतर सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. पोशीर विपक्ष वंजारपाडा, दोन्ही टीमचा कॅप्टनला विनंती असेल जास्तीचा वेळ खर्च न करता लगेचच आपण टॉस बॉक्सकडे या. पासष्ट धावसंख्येच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण पाहतो सलामीची जोडी शेलू संघाची मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. रजत आणि पिट्टू. पासष्ट धावसंख्येचं आव्हान आहे शेलू संघासमोर. आपण पाहतो सेकंड इनिंगला इथून सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो बंटी येतात. स्ट्रायकेट वरती रजत, नॉन स्ट्रायकेट वरती पिट्टू. वरती ऍड झाली आहे. एक धाब्याने धावफलक ओपन होत असताना शेलू संघाचा बॉल मिळेल. बंटी गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेत. विजयासाठी 65 धावसंख्येचं आव्हान शेलू संघासमोर. सलामीला गेलेले दोन फलंदाज आपण पाहू शकाल रजत आणि पिट्टू. यावेळेस बंटीचा या चेंडूवरती आपण पाहतो चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय चेंडूचा. शेवटच्या क्षणी चेंडू अडवला जाईल, फेकी केली जाईल. तोपर्यंत धावल्या गेलेल्या या दोन धाब्याने धावफलक 3 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. एक टप्पा करीत चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावरती. तिसऱ्या चेंडूवरती आलेल्या 4 धावा, 4 धाव्याने 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 65 धावसंख्येचं आव्हान आहे. या धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना पहिला चौकार शेलू संघाच्या खात्यामध्ये येत असताना पाहायला मिळेल. बंटी गोलंदाजी मार्क वरती आहे. उर्वरित पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
रिव्हर्सचा अटेन आपण पाहतोय. समोरच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक धावतायत. संभाजी चेंडूपर्यंत पोहोचतील, फेकी करतील तोपर्यंत आपण पाहतो 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेस आपण पाहतोय जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. मागची एसटी उद्ध्वस्त करत असताना गोलंदाज पाहायला मिळतील बंटी. त्रिपला चिटच्या स्वरूपात ही विकेट पहिला आदरा शेलू संघाला लागत असताना पाहायला मिळेल. सलामीला गेलेला फलंदाज पिट्टू आता मात्र बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील. वैयक्तिक 8 धावसंख्येवरती पाहायला मिळाले. पिट्टू चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून चालू होती, परंतु यावेळेस थोडीशी जागा बनवत खेळण्याच्या नादामध्ये मागचा दरवाजा उघडा केला. तदनंतर लगेचच आपण पाहतो त्रिपला चिटच्या स्वरूपात बंटीने कमावलेली विकेट. 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलक 9 या आकड्यावरती. उर्वरित अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय आणखी एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळेल. त्रिपला चिटच्या स्वरूपात आलेली विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू ओळखता आला नाहीये फलंदाजाला. लगातार दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. आकाश यावेळेस परतताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. वनडाऊनच्या स्वरूपात गेलेला आकाश देखील माघारी आलाय. पहिल्या षटकामध्ये विचार केला बंटीच्या. चांगली गोलंदाजी. 9 धावा धावफलकावरती 2 विकेट कमावलेत. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. यानंतर सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. पोशीर विपक्ष बंजारपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपल्याला हा लास्ट कॉल असेल, लगेचच टॉसबॉक्स कडे या. पोशीर विपक्ष बंजारपाडा या 2 संघादरम्यान सेकंड राऊंडची फर्स्ट फाईट पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की जास्तीचा वेळ खर्च न करता लगेचच आमच्यापर्यंत पोहोचा. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहाल. सेकंड ओव्हरमध्ये संभाजी आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये बंटीने 9 धावा खर्च केल्यात. आता संभाजी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. सलामीला गेलेला फलंदाज स्ट्रायकेटवरती रजत. पहिल्या बॉलवरती फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीयेत. नोमॅन झोनला चेंडू लँड होत असताना एक धाव कंप्लीट पाहायला मिळेल. शेलू संघाची एक मोठी विकेट आहे. मैदानावरती रजत याच्या बॅटमधून आपण नेहमीच मोठे फटके पाहत असतो. संधी होती, परंतु चेंडू नोमॅन झोनला लँड झाल्यानंतर आपण पाहतो एक धाव कमावली. एक धावेने धावफलक 10 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतो आखूड टप्प्याचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डेंजर झोनकडे धावत होते रजत, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतील. लेग बाईकच्या स्वरूपात आलेली एक धाव. चोरटी धाव आपण पाहतोय कमावत असताना पाहायला मिळतील. फलंदाज 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. यावेळेस मोठा फटका. रजतच्या बॅटमधून फटका फसलाय. बंटी कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतोय झेल. मोठा आदरा लागला जातोय. मोठा मासा गळायला लागला जातोय रजत. यावेळेस बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील. ज्या विकेटची अपेक्षा होती तीच विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते. शेलू संघाचा रजत मात्र बॅक टू द डगआउट झालाय. 65 धावसंख्येचं आव्हान आणि या आव्हानाला प्रत्युत्तर देत असताना रजत यावेळेस आपण पाहतोय बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील. जलवाच्या स्वरूपात आलेली विकेट. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 11 या आकड्यावरती आहे. उर्वरित अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
न्यू बॅट्समन आपण पाहतो स्ट्राईक वरती अजय. यावेळेस अजयच्या बॅट मधून दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येसाठी चेंडूला रवाना करत असताना पाहायला मिळतील अजय. 6 धावेने धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. अजूनही उर्वरित विजयासाठी 48 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस साकू टप्प्याचा चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. लगेच कमबॅक करत असताना पाहायला मिळेल संभाजी. षटकार नक्की झाला. त्यानंतर डॉट बॉल लास्ट बॉल अजून या षटकातील. यावेळेस हलकीशी कडा. कुठल्याही प्रकारची चुकी न करता क्षेत्ररक्षक पकडतायत चांगला जल. शेवटच्या चेंडूवरती जलबादच्या स्वरूपात अजयची देखील विकेट माघारी येईल. धावफलक थांबलंय ते 17 या आकड्यावरती. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी गरज असेल 48 धावसंख्येची. 18 चेंडू 48चे समीकरण आपण पाहतो मैदानामध्ये शेलू संघासमोर पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहतो व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे अनिल दादा गायकवाड तसेच गणेश दादा गवले तसेच रामदास दादा कराले उपस्थित आहेत. मी विनंती करतो अनिकेत दादा बुंडेरे यांना की आपला शुभ हस्ते पाहुण्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. गावदेवी चषक कोलारे 2025 पर्व 4 आणि या 4थ्या पर्वामध्ये मान्यवर उपस्थित झाले त्याबद्दल खरंच तुमचं देखील खूप खूप आभार. विनंती करतो अनिल दादा गायकवाड यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सुजित दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचा सन्मान करा. त्यानंतर नामदेव दादा गोमारे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील या स्पर्धे ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. अनिल दादा गायकवाड यांचा शुभ सन्मान केला जातो. यावेळेस आपण पाहतो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल व्हायला मिळेल. बंटी गोलंदाजी करत असताना यावेळेस आपण पाहतो पुन्हा झेलची संधी. भरपूर प्रयत्न करतात यष्टीरक्षक परंतु झेल मिस झाला. एक धाव कंप्लीट पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहतो गणेश दादा गवळे यांचा देखील शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धे ठिकाणी आपण देखील उपस्थित झालात आपले देखील खूप खूप आभार. त्यानंतर विनंती असेल आपण पाहतोय सेकंड राऊंडच्या मॅचसाठी वंजारपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. विनंती असेल पोशीर टीमच्या कॅप्टनला आपण देखील या. नामदेव दादा गोमारे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आपण देखील व्यासपीठावरती येऊन असं नसतं बा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. रामदास दादा कराले यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. यावेळेस आपण पाहतोय धावबादची संधी होती परंतु संधी गमावली. एक धाव निश्चितच येईल. अनिल दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सेकंड राऊंडच्या फर्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. LBWच्या स्वरूपात आपण पाहतो विकेट माघारी येते. 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. अद्यापपर्यंत बंटीने फक्त 2 धावा खर्च केल्यात. उर्वरित आता या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी असेल. धावफलक जाऊन पोहोचलोय ते 19 या आकड्यावरती. जिंकलाय वंजारपाडा टीमने. लगेचच तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा.
यावेळेस आपण पाहतोय जेलची संधी आहे. एसटी रक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतात चांगला जेल. शेवटच्या चेंडूवरती देखील जेलबादच्या स्वरूपात विकेट माघारी येईल. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 गाड्यांच्या मोबदल्यात 19 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावरती नामदेवदादा गोमारे उपस्थित झाले. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. सुजित दादांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यांचं देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आहे. या स्पर्धे ठिकाणी आपण देखील उपस्थित झाला त्याबद्दल खूप खूप आभार. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा जेलची संधी गमावत असताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक पाठलाग करता चेंडूचा तोपर्यंत तीन धावा धावफलकावरती आपण पाहतोय येत असताना पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 43 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय मोठा फटका पाहायला मिळेल. एक टप्प्याखेरीज चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 4 धावा. 4 धावेने धावफलक 26 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी येणाऱ्या 10 चेंडूवरती बनवाव्या लागतील 39 धावा. शेलू संघासाठी आपण पाहतोय 10 चेंडू 39 धावसंख्येचं आव्हान आहे. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. समीर गोलंदाजी मार्गवरती यावेळेस आडव्या बॅटने फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धावेने धावफलक थोडंसं पुढे सरसावत असताना 27 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका चेंडू भरपूर चांगला प्रयत्न ना भरपूर लाजबाब आपण पाहतोय झेल पाहायला मिळते. अगदी सीमारेषा लगत क्षेत्ररक्षण करत असताना सरकारपर्यंत जाऊन झेल आपण पाहतोय घेत असताना पाहायला मिळाला संभाजी. चांगल्या प्रकारची झेलबादची विकेट आपण पाहतोय कमावत असताना पाहायला मिळतील गोलंदाज समीर. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी 38 धावसंख्येची गरज. यावेळेस समोरच्या दिशेला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये संभाजी. चांगला क्रिकेट पाहायला मिळतंय. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न. एकच धाव खर्च झाली. एका धावेने धावफलक 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. उर्वरित या षटकातील आता शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेला फटका एक टप्प्याखेरीज चेंडू सीमारेषा पलीकडे येत असताना पाहायला मिळेल. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतंय 32 या आकड्यावरती. उर्वरित आता या षटकातील शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी गरज असेल 33 धावसंख्येची. 6 चेंडू 33चं समीकरण शेलू संघासाठी. वंजारपाडा टीमला विनंती असेल की आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटिंग नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. सेकंड राऊंडची मॅच 4 षटकांची असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 33 धावसंख्येची गरज आहे.
65 धावसंख्येचं आव्हान, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय हरिचंद्र आलेत. या बॉलर्स आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धावा बाबू यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्याने 34 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 5 चेंडू 31चं समीकरण आहे. मोठ्या फटक्यांची गरज विजयासाठी शेलू संघाला. या वेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी पाहायला मिळते. हलवार पद्धतीचा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तदनंतर 2 चेंडू निर्धाव हाताळत असताना गोलंदाज हरिचंद्र चांगली कामगिरी. 3 चेंडू 31चं समीकरण हार्ड होत असताना शेलू संघासाठी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता पाहिलं तर शेलू संघाची औपचारिकता शिल्लक असेल. फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला श्री 11 कोल्हारीवाडी टीम कडून. झेलबादची संधी कुठल्याही प्रकारची चुकी न करता आपण पाहतोय इथे विकेट संपादन करत असताना पाहायला मिळतील. भूक लागली. लास्ट बॉल शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय कुठल्या प्रकारची धाव येणार नाहीये. विजय संपादन करत असताना पाहायला मिळालं श्री 11 कोल्हारीवाडी टीम. तदनंतर लगेचच विनंती असेल पोशीर विपक्ष वंजारपाडा दोन्ही टीमचे फलंदाज आपण देखील या. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. वंजारपाडा टीमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते पोशीर टीमला.